Hello students, good afternoon. Today we are going to study about standard 6 subject क्या है टॉपिक है परसेंटेज. बघा मुलांनो आधी आपण काय पाहिलं होतं की फ्रॅक्शनची अपूर्णांकाचं काय करायचं शेकडेवारीमध्ये रूपांतर कशा पद्धतीने करायचं हे पाहिलं होतं. पण त्याच्यामध्ये जर आपल्याला शाब्दिक उदाहरण जर आली अशा पद्धतीची तर आपण ती कशी सोडवणार. तर जर पर्सेंटेज काढायचे असतील त्याचे शाब्दिक उदाहरण वेगळं आहे आणि जर पर्सेंटेज दिलेले आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं बघायचं. काय केलेले पर्सेंटेज दिलेले आहेत आणि स्क्वेअर फूट जागा दिलेली आहे. तर याच्यावर अशी जर उदाहरणं आली तुम्हाला तर घाबरून जायचं काही कारण नाही. तर त्याच्यामध्ये ती गणितं आपल्याला कशा पद्धतीने सोडवायची ते आपण आज पाहणार आहोत. बघा मुलांनो एक्झाम्पल वाचते मी. शबाना स्कोर्ड 736 marks out of 800 in her exams. What percentage of the marks did she score? बघा मुलांनो 800 पैकी तिला 736 मार्क म्हणजे 736 मार्क्स तिला मिळालेले आहेत. तर आपण त्याचे पर्सेंटेज कशा पद्धतीने काढणार ते उदाहरण काढताना काय करायचं. लेट शबाना म्हणजे आपण काय करूया त्याचे मार्क आहे ते काय म्हणूया x म्हणूया. लेट शबाना हे पर्सेंटेज x ऑफ द मार्क्स. देन x upon 100 काय केलेले आपण समजा तिला x टाइप पडलेले आहे पर्सेंटेज पडलेले आहे. त्यापैकी आपण काय करणार तुम्हाला मी आधी पण सांगितलं. जर आपल्याला टक्केवारी काढायची असेल तर आपण काय करतो की 100 ला धरून म्हणजे 100 चे भाग करून आपण काय करतो ती काढत असतो. बरोबर. तर x upon 100 आणि ते दिलेले किती मिळाले तिला 800 पैकी 736. बघा मुलांना तर आपण काय करायचं आहे ते त्यांना गुणायचं आहे. दोन्ही बाजूने आपण काय करू 100 ने गुणूया. म्हणून x upon 100 मल्टिप्लाय 100 आणि ते आहे 736 upon 800 मल्टिप्लाय 100. बघा मुलांना आपण मल्टिप्लाय काय करतो कारण आपल्याला त्याला पर्सेंटेज मध्ये रूपांतर करायचं आहे. तर काय करणार आपण 0 गेला 0 गेले आपण 0 गेला 0 गेला 8 ने वरच्याला भाग द्यायचा आहे. 8 1 जा बघा 8 9 जा 72 किती उरले आपले खाली 1 उरले. मग वरती आला 9 आणि खाली उरला 1. 8 मल्टिप्लाय 2 16 म्हणजे 92. बघा मुलांना किती आले आपल्याला आन्सर आले आहे 92. तर मग x बरोबर आपली जी संख्या आहे ती मिळाली आपल्याला 92. तर मग शबानाला तिच्या ज्या मार्क्सची परीक्षा आहे एक्झाम आहे त्याच्यामध्ये तिला पर्सेंटेज मिळाले 92%. आपण लिहिताना कसं लिहिणार शबाना हॅज स्कोर्ड in exam 92%. अशा पद्धतीने आपण काय करतो हे उदाहरण आपण सोडवू शकतो. समजलं. आता बघा मुलांना आपल्याला पर्सेंटेज दिलेले आहे तर आपण त्याचं रूपांतर कशा पद्धतीने करायचं. आपल्याला पण ऍक्च्युअली काय करायचं आहे त्याची जी किंमत आहे ती आपल्याला काढायची आहे. की प्रकाश showed Jawad on 75% of the 19,500 square meter of his land. On how many square meter did he actually show? बघा मुलांना एवढी जागा आहे 19,500 स्क्वेअर मीटर एवढी जागा आहे आणि तेवढ्या जागेमध्ये त्यांनी काय केलेलं आहे ज्वारी पिकवलेली आहे. ज्वारी म्हणजे काय माहिती तुम्हाला ज्वारी त्यांनी काय केलेलं आहे पिकवले. त्याच्यापैकी 75% जी आहे जवळ त्यांनी काय केलेलं आहे त्या तेवढ्या एरियामध्ये त्यांनी काय केलेलं आहे फक्त 75% जागा त्यांनी काय केलेली आहे ज्वारी पिकवलेली आहे. तर एकूण त्यांनी किती ज्वारी पिकवली त्या 75% त्यांनी किती ज्वारी पिकवली हे आपल्याला काय करायचं आहे त्याची किंमत काढायची. बघा सपोज आपण काय करूया मानूया. सपोज प्रकाश जवार ऑन x स्क्वेअर मीटर. बघा इथे जसं x स्क्वेअर मीटर मानलं ना आपण x मानलं ना तसं याच पद्धतीने इथे पण x स्क्वेअर मीटर मानून घेऊया. आणि ऑफ हिज लँड त्यांनी काय केलं समजा त्याने x स्क्वेअर एवढ्या 75% मध्ये त्यांनी ज्वारी पिकवलेली आहे. देन मग काय करायचं आपण x काय करूया याच पद्धतीने आपण मांडणी करू.
काढू. खाली लिहायचं आपण 9,500. मल्टिप्लाय किती करायचे त्याला बघा मुलांना. इथे मल्टिप्लाय करताना तुम्हाला काय करावं लागेल, पुढे 17 संख्या मिळेल. 9,500 आणि पुढे काय लिहायचे तुम्हाला 75/100 अँड मल्टिप्लाय किती आता पर्सेंटेज काढून दिलेले आहेत आपल्याला. त्याच्यामुळे मी काय केले पर्सेंटेज वर लिहिले. पण एकूण जागा किती दिली आपल्याला 19,500. आता बघा मुलांना याचं काय करायचं, आता गुणाकार करायचा. 1 0 केला 0 केला किती उरले 75 मल्टिप्लाय 195. तर आपलं उत्तर किती येतंय 14,625. एवढं आपलं काय येते आन्सर येत आहे. काय करणार त्याचं उत्तर काय लिहिणार आपण की प्रकाश शोध जवार ऍक्च्युली शोध जवारी 4,625 एवढं काय केलेलं आहे आणि स्क्वेअर मीटरमध्ये काय केलेले आहे जवार ठेवलेली आहे. याच पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस सेट नंबर 30 दिलेला आहे. तो 30 तुमच्या वहीमध्ये तुम्हाला